संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्या। वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हीच दाभोळकरांना खरी आदरांजली। पलूसमध्ये चर्चासत्र। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा 13वा स्मृतिदिन पलूस येथे वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून साजरा करण्यात आला। या निमित्त शिवाई प्रबोधन वाचनालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पलूस तालुका शाखेच्या वतीनं जाहीर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले। चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत तथा अनिसचे सांगली जिल्हा अध्यक्ष भाई VY पाटील हे होते। यावेळी मारुती शिरतोडे, राम चव्हाण, पत्रकार दीपक पवार, हिम्मतराव मलमे आदींनी विचार मांडले। समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी गावागावात प्रबोधन उपक्रम राबवणे, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ अधिक व्यापक करणे आणि वाढती धर्मार्धता, देवस्थानांमधील भ्रष्टाचार व बुवाबाजी विरोधात जनजागृती करणे हेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना खरे अभिवादन ठरेल, असा सूर चर्चासत्रात उमटला। यावेळी डॉक्टर दाभोळकर यांच्या संपूर्ण त्यागी कुटुंबाला अभिवादन करण्यात आले। प्रारंभी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्याध्यक्ष दगडू जाधव व भाई VY पाटील यांच्या हस्ते दाभोळकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। कार्यक्रमास मारुती सावंत, सुनील दळवाई, पृथ्वीराज पाटील, धर्मेंद्र पाटील, कैलास मडके, सतीश पाटील, आदित्य माळी, देवकुमार दुपटे, माधवी शिंदे, प्राजक्ता साळुंके, कल्पना मलमे, सुशांत पंडित, वरदराज मलमे, कृष्णा केसकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व प्रतिनिधी उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक हिम्मतराव मलमे यांनी केलं, तर आभार दीपक पवार यांनी मानले। चव्हाण सरांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आपले मलमे सर यांनी उत्कृष्ट प्रास्ताविक केलेलं आहे। आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत। माझं वय सरांच्या इथं 80 या दरम्यान आहे, पण 80 नाही, तर माझं वय 86 चालू झालेलं आहे। म्हणजे दिवसेंदिवस माझं वाढत चाललेलं आहे। परिस्थिती अशी आहे की अलीकडे मला चटकन काय गोष्टी आठवत नाही, म्हणून मला कागद घ्यायला। तर परिस्थिती त्यावेळी वय वाढेल तसं माणसाचं वाढेल तसं अनेक गोष्टी त्याच्या आठवणीत राहत नाही किंवा असंबद्ध बोलणं होतं। तर अजून माझं सगळं तसं झालेलं नाही। तर मित्र, आज ज्या महामानवाच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमतो, त्यांच्या जीवनपट मारुती शिरतोडेने तुमच्याकडे अतिशय